बघूयात, आज दुपारपासून पुण्यातील रिक्षा आणि कॅब चालक संपावर जाणार आहेत। उद्या आझाद मैदानावर ते उपोषण देखील करणार आहेत। ओला उबेर सारख्या टॅक्सी कंपन्या आणि ई बाईकच्या विरोधामध्ये रिक्षा चालक आणि कॅब चालक आक्रमक झालेत। काल देखील मुंबईमध्ये त्यांचा मोर्चा निघाला होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने रिक्षा चालक आणि कॅब चालक आक्रमक झालेत। 15 जुलैला राज्यातील रिक्षा आणि कॅब चालकांनी आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता। प्रचंड मोठ्या संख्येने रिक्षा आणि कॅब चालक तिकडे उपस्थित होते। माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आम्हाला भेट दिली। त्या भेटीमध्ये आम्ही आमच्या प्रमुख मागण्या ठेवल्या की जे रेट्स गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे ते रेट्स आम्हाला मिळाले पाहिजे। ओला उबर सारख्या ऍप्लिकेशन्स वरती काम करताना, कारण की या कंपन्या कुठल्याही प्रकारचं लायसन्स न घेता इलिगली या राज्यामध्ये व्यवसाय करतात। त्या माध्यमातून ते ड्रायव्हर्स लोकांची पण लुटमार करतात आणि नागरिकांना पण एक्सप्लॉइट करतात। याचा निषेध म्हणून तसंच बाईक टॅक्सी कुठल्याही प्रकारे चालू होऊ नये आणि या व्यतिरिक्त ज्या इतर मागण्या आहेत ज्या अनेक वर्षापासून आम्ही सरकारच्या समोर मागणी करतोय आणि जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या सिरियसली घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। पुढची बातमी बघूयात। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या